बाबांनी ही जी कृपा प्राप्त केली, कृपा प्राप्त केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावरील दुःख दूर केल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्याच कुटुंबावर दुःख नाही तर या देशातील बरेच लोक, बरेच नागरिक हे दुःखी आहेत आणि त्यांचे सर्वांचे दुःख दूर व्हायला पाहिजे असं साधारण व्यक्तिमत्व काही सोचू शकत नाही. जे असामान्य व्यक्तिमत्व असतात तेच दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करू शकतात. आणि बाबांनी ह्या जेव्हा त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली, या दैवी शक्ती लोकांमध्ये वाटून देण्याकरता, लोकांमध्ये त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता अहोरात्र स्वतःच शरीर चंदनासारखं झिजवलं आणि ही कृपा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही काही लहान गोष्ट नाही, कारण की जन्माला माणूस प्रत्येक जण जन्म घेतो, मृत्यूनंतर त्याला जाणे आहे हे सर्वांनाच लागलेलं आहे. परंतु असे म्हणतात की 84 लक्ष योनी भोगल्यानंतर हे मानव जीवन मनुष्याला प्राप्त होते. तर जर मनुष्याला हे 84 लक्ष योनी जीवन भोगल्यानंतर जर प्राप्त होत असेल तर या जीवनाचं काहीतरी विशेष महत्व असेल की नाही. आणि हे विशेष महत्व परमेश्वराला कळलं. मानव जीवनाचं विशेष महत्व हे परमेश्वराला कळलं, तर अजूनपर्यंत मनुष्यालाच कळलेलं नाही असं वाटतं. कारण आपण चर्चा बैठकीला आलो, बसलेलो आहोत, परंतु लक्ष फक्त स्वतःच्या चर्चेत आहे. तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसाल तर ऐकवण्यात काही मतलब राहणार नाही. त्याच्यामुळे थोडस शांत चित्ताने ऐकून घ्या. बाबांनी ही जी कृपा प्राप्त केलेली आहे, ही कृपा काही लहानशी कृपा नाही. बाबांनी जे म्हटलेलं आहे की दुःख दारिद्र्य दूर करते होय उद्धार, म्हणजे मनुष्य जीवन जन्माले आल्यानंतर त्याचं संपूर्ण जीवन बनवून शेवटी त्याच्या जीवनाचा उद्धार व्हावं, ह्या मागचा हेतू आहे. मानव जीवनाचा हेतू जर आपल्या जीवनाचा उद्धार होत नसेल, आपल्याला परमेश्वराजवळ स्थान मिळू शकत नसेल, तर या जीवनाचं काही अर्थ नाही. पैसा प्रॉपर्टी बनवणं हे क्षुल्लक गोष्टी आहेत, पण माणसांनी पहिले कर्म बनवा. कर्म असे बनवा की तुमच्या शब्दावर परमेश्वर उभा राहील. आता थोडक्यात सांगायचं झालं, बाबांच्या शब्दामुळे दुःख दूर झाले हे तर माहीतच आहे, पण मी तुम्हाला सांगतो कसं उद्धार होते माणसाचं, त्याला मुक्ती कशी मिळते हे मी माझं एक घरचं उदाहरण देतो. जवळपास या गोष्टीला बरेच दिवस झाले. बाबा आमच्या गावी यायचे, जवळपास 75-80च्या नंतरची गोष्ट असावी. आमचं त्यावेळेस सेवक नंबर 589 होता. मी खूप लहान होतो, 2-4 वर्षाचा. तेव्हापासून बाबा आमच्या सालईमेट भंडारबोडीला यायचे आणि भंडारबोडीवरून सालईमेटाला यायचं. माझी आजी खूप बिमार होती, तिची प्रकृती एकदम म्हणजे जाणारी होती. जेव्हा भंडारबोडीला बाबा आल्यानंतर माझ्या काकाजींनी चाय पाणी नाश्ता करण्याकरता सालईमेटाला घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर जेव्हा माझ्या भावानी बाबाला आग्रह केला का आमच्या घरी या चाय वगैरे घ्यायला, तर ते आमच्या घरी आल्यावर माझी आजी दारातच बाबा बाबा करत होती. ती शेवटच्या स्टेज मध्ये होती. बाबांनी तिथेच म्हटलं जेव्हा बघता बरोबर
की म्हातारी काय म्हणते म्हणे. बाबा तेव्हा आजी बोलत होती, बाबा म्हणे संपूर्ण जग पाहून झालेलं सारखं आहे म्हणे, आता मुक्तीची इच्छा आहे म्हणे. तेव्हाच बाबांनी तिथे गडीरामजी डोनारकर म्हणून मार्गदर्शक होते भंडारबोडीचे, त्यांना म्हटलं म्हणे यांच्या कुटुंबाला म्हणे आजीच्या मुक्तीकरता कार्य देऊन टाका. त्याने 3 दिवसाचे कार्य दिले. 4थ्या दिवशी समाप्ती होती. 4थ्या दिवशी आजीला पाटेला मुक्ती मिळाली. तर असा हा मुक्तीचा मार्ग आहे. बाबांच्या शब्दावर सेवकांना मुक्ती मिळत असते. आणि आज जर आपण आजच्या परिस्थितीचा विचार केला, तुमच्याच परिसरातल्या परिस्थितीचा जर विचार केला, आज परमात्मा मार्गाच्या 100% तत्वशब्द नियमाने चालणारा जर सेवक असा जर म्हटला आपण, तर महान त्यागी बाबा जुमदेवची पेक्षा श्रेष्ठ तर कोणी राहूच शकत नाही ना, है की नाही. जर महान त्यागी बाबा जुमदेवजी सारख्या व्यक्तीला या मार्गात जर मुक्ती मिळाली नसेल आणि तो कोणाच्या अंगात येऊन भाषण करत असेल, तर तुमची आमची काय केव्हा आहे. म्हणजे बाबाचे शब्द हे खोटे आहेत का. तुम्ही विचार करा ना, इथे बरेच पब्लिक आहे. बाबांचे शब्द हे खोटे होऊ शकत नाही, याची 100% गॅरंटी आहे. तरी पण या परिसरातील लोक म्हणा की सेवक जे बाबांना मानतात ते भूताच्या मागे धावतात असं म्हणायला काही हरकत नाही. तर विचार करा, या मार्गाचा विचार करा की हा मार्ग कशासाठी बनलेला आहे. जीवनाचं कल्याण दडलेलं आहे या मार्गावर. जशी देश चालवण्याकरता घटना बनलेली आहे, देश चालवण्याकरता घटना बनलेली आहे, त्याच प्रकारे मानव जीवनाचं कल्याण करण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांनी मार्गदर्शिका बनवलेली आहे. ह्या मार्गदर्शिका ही जशी देशाची घटना आहे, तसं हे मानव जीवनाचं कल्याण करण्याची एक घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही तिचं वाचन करा, त्याचे जे तत्वशब्द नियम दिले आहेत त्यावर चाला, नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा मार्ग बाबांनी आपल्याला फुकटात दिलेला आहे. आपण जर विचार केला, बाबांनी हा मार्ग निर्माण केला, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं म्हणजे क्रांती घडवून आणण्यासाठी बाबांनी एक विचारात परिवर्तन केला आणि माणसाच्या जीवनातील विचार परिवर्तन करून समाजात सतयुग कसं निर्माण करता येईल याकरता मानव घडवण्याचे कार्य केलेले आहे. या जगामध्ये बरेच साधू संत होऊन गेले. प्रत्येकाने समाज सुधारण्याचं कार्य केलेलं आहे. इतिहासात जर जाल, आता जसं कृष्णांनी सतयुग निर्माण करण्यासाठी म्हणावं लागेल, त्यांनी सुद्धा दुष्ट बुद्धीचा नायनाट करासाठी एक महाभारत घडवून आणलं आणि जे लोक वाईट होते त्या युद्धात मारून टाकले. श्रीरामाने सुद्धा रामायण घडवून आणलं, जे लोक दुष्ट बुद्धीचे होते त्यांचं नायनाट करण्यासाठी त्यांना सुद्धा युद्ध करावं लागलं. म्हणजे एक रक्तरंजित क्रांती घडवून समाज सुधारणा घडवून आणण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. बाबांनी मात्र तसं नाही केलं. बाबांनी मनुष्याचे विचार बदलवून समाज सुधारणा कशी घडवता येईल, सतयुग कसा निर्माण करता येईल याकडे विचार केला आणि प्रत्येकाच्या विचार बदलवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे आणि आज त्याचा हा परिणाम आपल्याला दिसत आहे. तर असा हा समाज सुधारण्याचा मार्ग बाबांनी निर्माण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ती आपल्याकडे नियमावली दिलेली आहे. ही नियमावली आपण जीवन जगत असताना
जसं आपण सकाळी उठल्यावर आरसा बघतो, चेहरा बघतो कसा दिसतो म्हणून, तसं आपण जीवन जगण्यासाठी ते नियमावली वाचन करत राहा, जेणेकरून आपण जेव्हा संध्याकाळी आपल्या घरी येतो, दिवसाभराचे काम आटतो, तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे का दिवसभरात मी या नियमावलीच्या बाहेर कुठे पाय टाकलेला आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण ती चूक पुन्हा करणार नाही. ती याच्यात कसं सुधारणा होत जायला पाहिजे आपल्यामध्ये, आणि ही जर सुधारणा होत राहिली तर नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे मानव धर्माची संकल्पना आहे. तर प्रत्येक माणसामध्ये सुधारण्याची गरज आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण कोणीच माणूस परिपूर्ण जन्माला येत नाही. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात सुधारणा करणे गरजेचं आहे, आणि त्या सुधारणेतून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमातून आपापलं जीवन घडवण्याचं कार्य करा अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथे विराम देतो. नमस्कार.